ॲक्सिडेंट झालं यार. पण जो हा रूट आहे ना खूप सही आहे. हे असं वाटतंय ना मी सिटीमधूनच फिरतोय. ही आपली लाल परी. हे असं वाटतंय ना मी सिटीमधूनच फिरतोय. याची नंबर प्लेट पडली. टिंटेड ग्लास वागवणार. कारण जेव्हा आपण कोकणात जातो ना तेव्हा असं नसतं. तिथे प्रॉपर गाव असतात. आणि इथे तसं काही वाटत नाही आहे. असं वाटतंय सिटीमधूनच फिरतोय. जसं पनवेल, मागे लाल परी आहे. मागे लाल परी आहे. हे थांबे बाबा, स्लो कर गाडी. सुट्ट्या. एसटी महामंडळ कुणाच्या बापाला ऐकत नाही. भेंडी ज्या स्पीडमध्ये असेल ना त्या स्पीडने चालणार. याच्यापेक्षा जास्त घाट तर आहेत ना कोकणात आहेत. पण काही बोला, रस्ते एकदम सही बनवले तिथले. खतरनाक रस्ते आहेत एकदम. की मजा येऊन जाईल कुणाला पण गाडी चालवायला. रस्त्यासाठी 100 देऊ शकतो मी. काय रस्ता आहे. बघितलं. एसटी वाले कुणाला ऐकत नाही. यांच्यापासून लांब राहा जरा. त्याच्यातच फायदा आहे. ॲक्सिडेंट झालं यार. भयंकर ॲक्सिडेंट झालाय स्विफ्ट सोबत. $36 किलोमीटर आहे. आणि मध्येच एका मोठ्या ट्रकचा आणि स्विफ्टचा ॲक्सिडेंट झालाय. दरवेळी घाई करून आहे ना असे प्रॉब्लेम होतात. त्यामुळे ना जरा ओव्हरटेक करताना दुसऱ्याचा पण विचार करा.
पूर्ण हालत खराब होते त्या स्विफ्टची. फॅमिलीज असतात यार, एका सेकंडमध्ये. जरा स्लो चला, एकामेकाला ओव्हरटेक करू नका, कुणाला बाचकावू नका. ऑलमोस्ट लोक काय करतात माहिती आहे काय, एल दिसला ना गाडीवरती की त्याला जे जुने ड्रायव्हर असतात ना, ज्या त्या रूटवरती जुने असतात, ते लोक आहेत ना, त्याला बाचकावतात. सो जरा हे बालिशपणा कमी करा यार, जीवाचा खेळ कशाला करताय. एक तासाची रनिंग दाखवते, अजून 35 किलोमीटर आहे.